मित्रांनो स्वागत सर्वांचं म्हणजे की नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग मी डायरेक्ट सकाळी नाही, डायरेक्ट दुपारी चालू केले घाटन देवीत. डायरेक्ट घाटन देवी चालू केलं जाईल. तर काय आता बसल्यावर आता कंटाळा आलेला, सकाळी ब्लॉग नाही बनवला, थकलेलो गाईज जरा, गाडीनं आलो सकाळी पण गाईज. आज वाटे गाडीने जा, उद्यापासून बघीन. दादा बोलला चाल दादा वाई गाईज पूर्ण केलं. ओके गाईज. तर आता जेवायचा मूड नाही मला झोपाचाच आहे. मग डायरेक्ट झोपू, डायरेक्ट संध्याकाळच्या वस्तीवर मजा करून संध्याकाळच्या वस्तीवर मोठा ब्लॉग बनला आपला. ओके गाईज. दुसरे पालखीवाले बँड आणलेले आहे, मला दाखवतो वाईज. गायच आता जेवायला घेतली कंची भाजी. दादा काय माहिती काय बोलतो, चवली वाटतं. हां चवळी गायच, चवळी, पापड, लोणचा, डाळ भात. आहे दादा. तर गाईज आम्ही व्हिडिओने काढली, पण हा आहे तुळजा, तो तिकडे आहे छावा. यावी शर्तींचे बैल आहेत गाईज. आई सब एक फोटोसाठी किती या घेतात बघा रिक्स. यो छावा आहे छावा, हा तो तुळजा. डेंजर सीन आहे गायचं, डेंजर. आम्हा गायचं काय जवळ आणायला लावलं वाटतं. अरे 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 काहीच. त्यांना प्राईज विचारला तरी दोन्ही, एक बैल 1.5 लाखाचा घेतले गाईज. एक बैल साधा काम नाही, शर्तींचं. तो गायच पालखी उचललेली आहे आता. तर डायरेक्ट रात्रीच्या स्थानावर पालखी दिसेल. चाललो वस्तीवर. आता गाडीतच बसलो, म्हणजे दादा बोलले की तू चालू नको, की फोड्या जास्त, म्हणजे पाय फोड्या जास्त आल्यात, म्हणून दादा बोलते तू बस, आवरा काय चालायचं इम्पॉर्टंट नाही. म्हणून दादा गेला आता ना, मी आता गाडीत बसलो. आती जंगलच्या टेम्पोत गाईच. आती जंगल तिकडे आहेत ना, मी शीट दाखवतो बस. आता लेट्स गो. डायरेक्ट वस्तीवर जातो, तुम्हाला दाखवतो गाईच काय मेन्यू काय सगळं. तर गाईज आता संध्याकाळच्या स्पॉटवर पोहोचलो. लोकेशन बोलतो, लोकेशनवर पोहोचलो. दादा सगळे अजून मागे आहेत, पालखीला यायला खूप वेळ झाला अजून. मी पोहोचलो गाईज. शेरा केला ही जाता आता आहे गाईज. आता जरा दाखवतो गाईज तुम्हाला काय काय आहे. इथे काय जेवणाचं बनवायला लावलं इथे आतमध्ये. इथे आंब्यांची झाडं खूप आहेत. हा अंकल हो, काय बोलले काय समजलं नाही, पण हो बोलायचं काहीच बस. आंब्यांची झाडं. तर गाईच पोचलो, म्हणजे पोचलो कवास, पण बॅग घ्यायला गेलो, त्याच्यानंतर ब्लॉगच नाही बनवला काहीच, असा विषय झाला ना. आता पोचलो ना भाई, आवडी भारी जागा आहे ना ही.
ना गाईज उद्याची तेवढी भारी नाही, उद्याची नाही परवाची ना तेरवाची, या दोन लास्ट या दोन जागा आहेत ना त्या काही जाम भारी आहेत. बाबू काय बोलतेस का? काहीतरी बोल, नाव सांग तुझं. चल लास्ट त्या गाईज लास्टच्या दोन जागा आहेत ना त्या एक नंबर आहेत, मला त्या जाम आवडतात गाईज. तवराच गाईज चालायचा पण असतं त्याच्या. हा हॉल गाईज दादा ना आयुष आलेला आहे, हे बघू शकता. चालत चालत आयुष भाई ना दादा आमचा. मग गाईज विचारतो कसा वाटला एवढा जवळ प्रवास करून. गाईज येऊन दे गाईज. तुम्हाला कसं वाटला एवढे जवळ चालून? खूप धावत आलो, मज्जा आली, एवढा धावत धावत आलो आलो. आम्ही. खूप 8 थकलो किलोमीटर आम्ही. धावत आलो इकडनं. बापरे, दुपारपासून. हा. बघू आता डीजे लावू ना नाचू, नाही नाचलं तर त्यांचे 2-3 मारू. लफडे मारू. लफडे. जा बघा कुठला फल आहे. थांबता दादाला विचारू. भाई 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 इकडे बघ, काय बोलता रे याला? स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी, गावठी. गावठी स्ट्रॉबेरी काय त्याला बोलतात, गावठी स्ट्रॉबेरी. खाऊन बघू काय आपण. छान आहे गाईज, छान म्हणजे चांगलीच वाटते गाईज. नॉर्मल आका झाड आहे गाईज. रात्री बघा काय काय होईल. थांब ना, थांब नेला तुझा फोटो घेतो ना. दिखाव रे दिखाव. आईज बघा याने किती घेतल्या. हा. ते काही जात चाललो सूप प्यायला. फ्रेश झालो आणि दादा सगळे आले लगेच सूप प्यायला चाललो. लागलो सूप पिऊन आलो, 4 वाट्या तरी पिल्या आराममध्ये घ्यायचं ना. आता अरे हा थांबा गाईज 2 मिनटं थांबा बस. माझ्याबरोबर एक मोठा सीन झाला गाईज. सकाळी मी चार्जर म्हणजे दादाने चार्जर लावलेला ना, दादाने साईडला लावलेला ना, तिथूनच माझा चार्जर कोणते काय. अरे कोणता फोन येते रे गर्लफ्रेंड? आता मी दुसऱ्यांचा घेतले चार्जर. काय नशीब आहे गाईज. आरतीची वेळ झालेली आहे. गाईज फायनली गाईज चार्जर भेटला आपल्याला. दादाने ठेवलेला दर्या जिरी रे जिरी 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 चार्जर भेटली मिली. काजू म्हटले मले नाही वंश म्हटले म्हणे हे. त्याला काय त्याचा जेवायला घेऊ मस्त रपडम गाईज. रपडम मला भूक नाही लागली तशी ना, तरी पण जेवू. गाईज ब्लॉग एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर 101% लाईक करा, कॉमेंटमध्ये ओम साईराम नक्की लिहा. बाय गाईज.